आज आपण बनवतोय तोंडाची चव वाढवणारा झणझणीत टोमॅटोचा ठेचा। तुम्ही टोमॅटोची भाजी तर बऱ्याच वेळा बनवली असेल, पण अशा पद्धतीने टोमॅटोचा ठेचा कधी बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। तुमच्या तोंडाला चव नसेल तर या पद्धतीने टोमॅटोचा ठेचा एकदा नक्की ट्राय करून बघा। चला तर बनवायला घेऊयात। यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि शेंगदाण्यांना चांगले डाग पडेपर्यंत आणि खरपूस होईपर्यंत चांगले एकसारखे मिक्स करत परतत राहायचं आहे, जोपर्यंत शेंगदाणे चांगले भाजले जात नाही। गॅसची फ्लेम इथे मी लो टू मीडियम ठेवलेली आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। तर हे पहा, शेंगदाणे आता भाजलेत। एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे भाजताना मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही। तेल न घालताच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आता काढून घेतलेले आहेत। आता याच तव्यावर इथे 10-12 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या या तिखट आहेत म्हणून एवढ्याच घेतल्यात। तुमच्याकडे जर बिना तिखटाच्या पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या असतात ना, त्या घेतल्या तरी सुद्धा चालेल। मिक्स करून झाकण लावून चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत, जोपर्यंत याला डाग पडत नाही। मिरच्या भाजताना सुद्धा तेलाचा वापर अजिबात करायचा नाही। झाकण ठेवून मिक्स करायचं आहे असं 2 ते 3 वेळा आणि या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, मिरच्या छान भाजल्यात। आता यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि लसणाच्या पाकळ्या सुद्धा मिक्स करायच्या आहेत। झाकण ठेवून पुन्हा 2-3 वेळा अशाच पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। लसणाचा कच्चेपणा जात नाही आणि याला चांगले डाग पडत नाही तोपर्यंत लसूण सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत। मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं फक्त आपल्याला हे लसूण आणि मिरच्या पुन्हा चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत। 1 ते 2 वेळा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। लसूण आणि मिरची छान भाजून झालेले आहेत। शेंगदाणे ज्या प्लेटमध्ये काढले त्यातच काढून घ्यायचे। आता याच तव्यामध्ये आता 1 मोठा चमचा तेल घातलंय। 2 मोठे टोमॅटो मी असे चिरून घेतलेत। टोमॅटो सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे। यामध्येच आता 1 मोठा चमचा जिरं घातलेला आहे। जिरं आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण जिरं घातल्यामुळे स्वाद चांगला येतो। झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा हे मिक्स करायचे आहे। असं 1 ते 2 वेळा करायचं आहे, जोपर्यंत यामधलं पाण्याचं प्रमाण कमी होत नाही, टोमॅटो चांगले कोरडे होत नाही तोपर्यंत चांगले हे भाजून घ्यायचे आहेत। असे भाजल्यामुळे याला चांगला एक स्मोकी फ्लेवर येतो। झाकण ठेवून पुन्हा मी 2 मिनिटं छान हे टोमॅटो भाजून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता याला अजिबात पाणी सुटलेलं नाही, सगळं पाणी आटलेलं आहे। कोरडे टोमॅटो झालेत। टोमॅटो सुद्धा आता चांगले भाजलेले आहेत। आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे। सगळे भाजलेलं साहित्य यामध्येच काढून घ्यायचं। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर अगदी अर्धा चमचा मी साखर घातली आहे। तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण मस्त या ठेच्याला चटपटीतपणा येतो। लिंबूचा रस पिळलाय थोडासा, बारीक चिरलेली मूठभर कोथिंबीर घालायची। थोडंसं थंड करायचं आहे। त्यानंतर हे सगळं साहित्य या तव्यावरच मी ठेचून घेणार आहे। तुम्ही खलबत्त्यात घालून ठेचलं तरी सुद्धा चालेल। तर असं हे सगळं व्यवस्थित जाडसर आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर भाजी घरात काही अवेलेबल नसेल ना, किंवा तुम्हाला भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर वेगळं काही खायची इच्छा असेल, तर अशा पद्धतीने हा टोमॅटोचा ठेचा एकदा नक्की बनवून बघा। हा टोमॅटोचा ठेचा भाकरीबरोबर चपातीबरोबर खायला अप्रतिम लागतो। हा ठेचा असेल ना तर तुम्हाला भाजीची अजिबात गरज लागणार नाही। तर हा ठेचा आता मी तव्यावरच छान ठेचून घेतलाय। मस्त आपला ठेचा तयार झालेला आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तोंडाला चव आणणारा मस्त चटपटीत असा आंबट गोड झणझणीत ठेचा आपला तयार झालेला आहे। हा ठेचा इतका टेस्टी लागतो ना की तुम्ही याबरोबर 2 भाकरी किंवा 2 पोळ्या जास्तच खाल। हा ठेचा बनवायला एकदम सोपा आहे। अगदी 10 मिनिटात हा ठेचा बनवून तयार होतो। कधी कधी भाजी नकोशी वाटते खायला, काही चटपटीत आणि झणझणीत खायची इच्छा होते, तर अशा पद्धतीने हा टोमॅटोचा ठेचा तुम्ही बनवून नक्की ट्राय करा। तुम्ही मिरचीचा ठेचा तर बऱ्याच वेळा बनवला असेल, पण टोमॅटोचा ठेचा कधी बनवला नसेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका। तुम्हाला ही आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।